नमस्कार मित्रांनो, कालपर्यंत आपण इंडियन पॉलिटीचा जो कोर्स सुरू केला होता त्याच्यामध्ये कंपनी शासनचा आपण रूल पाहिला आहे. आज आपण क्राऊन रूलवरती फोकस करणार आहोत, जो 1858 पासून सुरू झाला तर 1947 पर्यंत जाऊन तो संपुष्टात आला. तर याची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती सुरुवात रिव्हॉल्ट ऑफ 1857 किंवा 1857चा जो उठाव झाला होता किंवा त्याला आपण फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स सुद्धा म्हणतो, तिथपासून होते. यावेळेस ब्रिटिश क्राऊनला वाटायला लागलं की आता आपण डायरेक्ट कंट्रोल करायला पाहिजे ईस्ट इंडिया कंपनीकडनं, कारण की ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या मिस्टेक होत होत्या त्यामुळे भारतातील शासनावरती प्रॉब्लेम्स येत होत्या. आणि जर ब्रिटिश शासनाचं डायरेक्ट नियंत्रण असेल तर अल्टिमेटली भारताचं एक्सप्लॉयटेशन अजून त्यांना एक्सटेंड करता येईल असे त्यांचे टार्गेट होते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 द्वारे सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन हे ब्रिटिश पार्लमेंट आणि मोनार्कच्या अखत्यारीत्या क्रिएट करण्यात आला. तर ब्रिटिश संसद आणि मोनार्क याच्या अखत्यारीत्या ते काम करेल असं सिस्टम त्यांनी क्रिएट केलं. आणि हे जे कायदे किंवा काउन्सिल रिफॉर्म इलेक्शन याच्यानंतर येतील, जे पण परिषद निर्माण करतील, रिफॉर्म करतील, इलेक्शन करतील, त्यांचं मेन टार्गेट असेल भारतावरती नियंत्रण प्रस्थापित करणे आणि भारतीयांना एम्पॉवर करणे, असं त्यातलं आपल्याला कोणताही लक्ष दिसून येत नाही. हे जे रिफॉर्म होते दे वर डेझिग्नेटेड टू एक्सटेंड कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन, जे वसाहतीचं शोषण करायचं होतं भारतातून, त्यासाठी हे सर्व रिफॉर्म किंवा सुधारणा करण्यात आल्या. म्हणजे भारतातून इकॉनॉमिक एक्स्ट्रॅक्शन करायचं आणि राष्ट्रवादी शक्ती ज्या असतील त्यांना सप्रेस करायचं, हे सुद्धा ब्रिटिश शासनाचे टार्गेट होते. या काळामध्येच भारतात कॉन्स्टिट्युशनल इव्होल्युशन पण इनडायरेक्टली झालं त्यांना, कारण की कन्सेशन द्यावे लागले, कारण की भारतीयांच्या डिमांड होत्या की आम्हाला पण राजकीय अधिकार असायला पाहिजे. आणि अल्टिमेटली त्यांचं ते पॉलिटिकल इकॉनॉमिक सोशल डॉमिनेशन जे 1947 पर्यंत वाढत गेलं, ते फायनली 47 मध्ये जाऊन 1947 मध्ये जाऊन ते संपुष्टात आलं. तर मित्रांनो, यातला पहिला जो टप्पा होता तो म्हणजे भारत सरकार कायदा 1858 किंवा इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. याला कंपनी रूल करणं क्राऊन रूल कडे ट्रान्झिशन पण म्हणता येईल, कारण की कंपनी शासन जे होतं ईस्ट इंडिया कंपनीचं ते शासन 1773च्या कायद्यापासून सुरू झालं आणि 1858 मध्ये संपुष्टात आलं. तर ट्रान्सफर ऑफ सॉव्हरेनिटी झाली. यात लिक्विडेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी ऍक्टने ईस्ट इंडिया कंपनीला अबॉलिश केलं आणि त्याचे पॉवर, त्याचे टेरिटरीज आणि त्याचे महसूल हे ब्रिटिश क्राऊनला ट्रान्सफर केले. तर त्याचे अधिकार, त्याचे भूभाग आणि त्याचा महसूल हे सर्व ब्रिटिश क्राऊनला ट्रान्सफर करण्यात आले. दुसरी गोष्ट, आता भारतावरती डायरेक्टली नियंत्रण असेल हर मजेस्टी किंवा मे क्वीन व्हिक्टोरियाचं भारतामध्ये डायरेक्टली नियंत्रण असणार, ही दुसरी महत्वाची गोष्ट होती. आणि थर्ड थिंग, जी ब्रिटिश क्वीन व्हिक्टोरिया होती तिला अजून एक टायटल देण्यात आला. तो टायटल म्हणजे एम्प्रेस ऑफ इंडिया किंवा कैसरे हिंद. 1876 मध्ये दिल्ली दरबार भरवला होता. ज्या काळामध्ये भारतात दुष्काळ होतं, व्हाईसराय होता इथं लॉर्ड लिटन 1876 मध्ये, आणि त्या दुष्काळच्या परिस्थितीमध्ये तिने कैसरी हिंदची पदवी धारण केली होती. तर हे ट्रान्सफर ऑफ सॉव्हरेनिटीचा कन्सेप्ट पहिले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 मध्ये आला. दुसरी गोष्ट, ॲबोलिशन ऑफ डबल गव्हर्नमेंट, ते ड्युअल कंट्रोल जे क्रिएट करण्यात आलं होतं पिट्स इंडिया ऍक्ट 1784 द्वारे, ज्यात बोर्ड ऑफ कंट्रोल हे पॉलिटिकल जे इश्यूज असतील त्याला डील करत होतं आणि कमर्शियल इश्यूजला डील करण्यासाठी कंपनीचा कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे इन्स्टिट्यूशन काम करत होतं. तर हे दोन्ही त्यांनी ॲबॉलिश केले आणि सर्व जे पॉवर होते या बॉडीजकडे ते सर्व आता नवीन ऑफिस ब्रिटिश कॅबिनेटचा क्रिएट करण्यात आला आणि ते पॉवर त्याच्याकडे ट्रान्सफर करण्यात आले. तर नवीन जो ऑफिस होता तो म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि व्हाईसराय. व्हाईसराय म्हणजे राणीचा प्रतिनिधी, जो भारतामध्ये एका प्रकारे रूलर म्हणून काम करणार होता. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत मंत्री, जो ब्रिटनमध्ये बसून भारताचा कारभार बघणार होता. हा जो होता सेक्रेटरी ऑफ स्टेट तो ब्रिटिश कॅबिनेटचा मेंबर होता आणि त्याची कंप्लीट अथॉरिटी आणि कंट्रोल भारताच्या प्रशासनावरती ब्रिटनमध्ये बसून राहणार होतं. मीन्स ही विल कंट्रोल द इंटायर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया बाय सिटिंग इन ब्रिटन, असं त्यातनं आपल्याला दिसून येतो. तो फक्त ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता. ही वॉज रिस्पॉन्सिबल ओनली टू द ब्रिटिश पार्लमेंट. आता इथं तुम्ही लक्षात घ्या, हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता किंवा भारत मंत्री होता, याला असिस्ट करण्यासाठी 15 मेंबरची एक ॲडवायझरी बॉडी सुद्धा क्रिएट करण्यात आली होती आणि ती ॲडवायझरी बॉडी सेक्रेटरी ऑफ स्टेटला असिस्ट करायची. या 15 पैकी 9 असे होते, ॲटलिस्ट 9 who have served or resided in India for at least 10 years. तर याच्यात कंडिशन होती की
15 पैकी 9 वर्ष असायला पाहिजे त्या सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या बॉडीमध्ये, ते एकतर भारतात त्यांनी रेसिडेंट म्हणून किंवा वास्तव्य करायला पाहिजे किंवा भारतामध्ये त्यांनी सेवा द्यायला पाहिजे. असे जर असतील तर त्यांना ते 15 मेंबरच्या काउन्सिलमध्ये अपॉइंट केलं जायचं. ही कॉर्पोरेट बॉडी होती, म्हणजे याच्यावरती खटला दाखल पण केला जाऊ शकत होता आणि ती सुद्धा खटला दाखल करू शकत होती, भारतात पण आणि ब्रिटनमध्ये सुद्धा. नंतर व्हाईसरॉय ऑफ इंडिया, गव्हर्नर जनरलला नवीन डेझिग्नेशन चेंज करण्यात आलं. आपल्याला माहिती आहे हे डेझिग्नेशन कसे बदलले गेले. सर्वात पहिले जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल करण्यात आला 1773च्या कायद्याद्वारे. पहिला तो वन एस्टिक्स होता. नंतर 1833 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा पद क्रिएट झाला, तर तो विलियम बेंटिक होता. आणि आता गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय किंवा एजंट ऑफ द क्वीन म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि पहिला व्हाईसरॉय म्हणजे लॉर्ड कॅनिंग. द व्हाईसरॉय वॉज द डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ब्रिटिश क्राउन इन इंडिया आणि लॉर्ड कॅनिंग जो होता तो भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मिलिटरी रिफॉर्म कसे यांनी केले, प्रशासकीय सुधारणा आणि मिलिटरीच्या सुधारणा. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस त्यांनी भारताला ॲडमिनिस्ट्रेट करण्यासाठी स्थापन केली आणि ही जी इंडियन सिव्हिल सर्व्हिस असेल ह्याच्यावरती डायरेक्ट कंट्रोल कोणाचा असेल, सेक्रेटरी ऑफ स्टेटचा. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन त्यासाठी होतील किंवा स्पर्धा परीक्षा आयोजित होतील आणि स्पर्धा परीक्षा ICSच्या देऊन भारतीय किंवा मे बी ब्रिटिश लोक अधिकारी होऊ शकतील अशी कंडिशन त्यातनं आली. आर्मीचं रिऑर्गनायझेशन करण्यात आलं. यात नेव्हल आणि मिलिटरी फोर्सेस ट्रान्सफर टू द क्राऊन हे ट्रान्सफर करण्यात आले क्राऊनला. आणि सेफर रेशो ब्रिटिश टू इंडियन सोल्जर त्यांनी मेंटेन ठेवला होता याच्यानंतर, की ब्रिटिश सैनिक इतके असायला पाहिजे, भारतीय सैनिक इतके असायला पाहिजे, जेणेकरून 1857 सारखा रिवॉल्ट परत होणार नाही. म्हणून त्यांनी सेफ रेशो ब्रिटिश आणि इंडियन सोल्जरचा मेंटेन ठेवला. नंतर पॉलिसी टुवर्ड्स प्रिन्सली स्टेट काय होती. पहिली गोष्ट लॉर्ड डलहौसीने सुरू केली डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सची पॉलिसी, ज्याद्वारे संस्थानिकांमध्ये असंतोष होता त्या पॉलिसीला पूर्णपणे बंद करण्यात आलं. दुसरी गोष्ट, जे त्यांना स्टेटस जे होतं प्रिन्सली स्टेट किंवा संस्थानिकांना, ते स्टेटस त्यांना हमी किंवा गॅरंटी देण्यात आली. तर एक प्रॉमिस दॅट ब्रिटिश वुड रिस्पेक्ट द राईट, डिग्निटी अँड ऑनर ऑफ द नेटिव्ह प्रिन्सेस. हे जे स्थानिक प्रिन्स असतील त्यांचं राईट, अधिकार, त्यांचा सन्मान आणि त्यांचं ऑनर जे असेल त्याला रिस्पेक्ट केलं जाईल. सर्व करार आणि कॉन्ट्रॅक्ट जे असतील ते पण रिस्पेक्ट केले जातील असं त्यांनी हमी दिली. नंतर लिगल अँड सिव्हिल राईट्स नागरिकांना दिले जातील. क्वीनचा प्रोक्लेमेशन झाला 1 नोव्हेंबर 1858ला. लॉर्ड कॅनिंगने अनाऊन्स केलं ग्रँड दरबार अलाहाबादमध्ये भरून, की रिलिजियस न्यूट्रॅलिटी असेल, आम्ही धार्मिकरित्या जे कोणत्याही इंटरफरन्स करणार नाही, की नॉन इंटरव्हेन्शन इन सोशल अँड रिलिजियस बिलीफ्स ऑफ इंडियन, भारतीय लोकांचे सामाजिक आणि धार्मिक जे आहेत मान्यता त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं ब्रिटिश लोक बोलायला लागले. दुसरी गोष्ट, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, सर्वांना समान संधी असेल. ऑल सब्जेक्ट रिगार्डलेस ऑफ रेस ऑर क्रीड वुड बी एलिजिबल फॉर गव्हर्नमेंट ऑफिस बेस्ड ऑन मेरिट. मेरिटच्या आधारावरती सर्वांना स्थान असेल असं ब्रिटिशांनी त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. तर हा होता 1858चा ऍक्ट. आणि मेनली याला ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स पण, गुड गव्हर्नमेंट पण म्हणतात, पण ऍक्च्युली हे गुड गव्हर्नमेंट ब्रिटिशांसाठी होतं फॉर कंटिन्युअस एक्सप्लॉयटेशन ऑफ भारत. आता याच्या टप्प्यातला दुसरा जो कायदा आहे तो म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861. तर याच्यामध्ये सर्वात पहिले एक्झिक्युटिव्ह रिफॉर्म किंवा आपले कार्यकारी सुधारणा करण्यात आली. आणि कार्यकारी सुधारणामध्ये पोर्टफोलिओ सिस्टम इंट्रोड्यूस करण्यात आली. पोर्टफोलिओ सिस्टम म्हणजे खाते पद्धत, जसं मंत्रीपद आता दिलं जातं त्याच प्रकारचं खाते पद्धत भारतामध्ये इंग्रजांनी सर्वात पहिले 1861च्या काउन्सिल ऍक्टद्वारे सुरू केलं होतं. याद्वारे स्टॅट्यूटरी रेकग्निशन करण्यात आला पोर्टफोलिओ सिस्टमला. लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलं होतं तसं तर, पण स्टॅट्यूटरी किंवा वैधानिक त्याला मान्यता या 1861च्या कायद्याद्वारे देण्यात आली. अंडर दिस सिस्टम अ मेंबर ऑफ व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल वॉज मेड इन चार्ज ऑफ 1 or more डिपार्टमेंट. एक किंवा एकपेक्षा जास्त विभागाचा जो अध्यक्ष असेल तो व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा सदस्य या सिस्टमने बनला जायचा. नंतर जे सदस्य असतील एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे त्यांना अंतिम आदेश देण्याचा पण अधिकार देण्यात आला. आणि ते काउन्सिलच्या वतीने रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट कडनं कॅबिनेट गव्हर्नमेंटसाठी एका प्रकारे ते आपले मत मांडतील किंवा मे बी आदेश देतील असा त्यांना अधिकार देण्यात आला, आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला. नंतर 5th मेंबर एक ज्युरिस्ट होता, तो व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये ऍड करण्यात आला. म्हणजे एक ज्युरिस्ट सुद्धा एक व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये ऍड करण्यात आला. तर हे एक्झिक्युटिव्ह रिफॉर्म होते, म्हणजे
कार्यकारी मंडळ मधल्या सुधारणा. आता सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म, म्हणजे कायदे बनवायच्या प्रक्रियामध्ये भारतीयांचा समावेश यामध्ये करण्यात आला. इन्क्लुजन ऑफ इंडियन्स, याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह पर्पजसाठी जी काउन्सिल होती किंवा कायदा परिषद जी होती व्हाईसरॉयची, त्याच्यामध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आली. 6 अजून सदस्य ऍड करण्यात आले. जे पूर्वी 1853च्या ऍक्टमध्ये 6 सदस्य होते, त्यात अजून 6 भर घालण्यात आली आणि एकूण 12 ॲडिशनल मेंबर त्यात झाले. आणि नॉन ऑफिशियल मेंबर किंवा ब्रिटिश सिव्हिलियन किंवा भारतीय लोकांची पण त्याच्यामध्ये नेमणूक होईल असं ठरवण्यात आलं. त्या नॉन ऑफिशियल मेंबरमध्ये 1862 लॉर्ड कॅनिंगने 3 भारतीयांना नॉमिनेट केलं कायदे परिषदमध्ये. ते म्हणजे सरदिनकर राव, राजा बनारस आणि महाराजा पटियाला. ह्या तिघांना त्या लेजिस्लेटिव्ह रिफॉर्मच्या अंतर्गत काउन्सिलमध्ये प्रवेश देण्यात आला. पण लिमिटेड स्कोप होता. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज स्ट्रिक्टली लिमिटेड टू लेजिस्लेटिव्ह बिझनेस. फक्त कायदा बनवायच्या व्यवहारात ते होते आणि त्यांना बजेट चर्चा करण्याचा अधिकार, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि कार्यकारी मंडळवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा अधिकार बिलकुल नाही होता. नंतर तिसरी गोष्ट डिसेंट्रलायझेशन और लेजिस्लेटिव्ह डिव्होल्यूशन. यात बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी ज्या होत्या त्यांचे अधिकार आपल्याला माहिती आहे की चार्टर ऍक्ट 1833 मध्ये काढून घेण्यात आले होते कायदा करण्याचे. ते अधिकार परत रिस्टोर करण्यात आले. दॅट इज लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द बॉम्बे अँड मद्रास प्रेसिडेन्सी इज रिस्टोर्ड अगेन विथ द ऍक्ट ऑफ 1861. दुसरी गोष्ट सेंट्रलायझेशनच्या ट्रेंडच्या विरोधात हा सिस्टम काम करणार होता. जी सेंट्रलायझिंग ट्रेंड रेग्युलेटिंग ऍक्ट 1733 मध्ये सुरू झाली होती आणि पीक त्याचा होता 1833चा कायदा, ज्याच्यामध्ये आपला जो विल्यम बेंटिक होता त्याला यांनी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया नेमणूक केली होती आणि मद्रास बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कायदा बनवायचे अधिकार काढून घेतले होते. तर ते पण इथं रिमूव्ह करण्यात आलं. नंतर नवीन प्रोव्हिन्शियल काउन्सिल स्टॅब्लिश करण्यात आली आणि त्याच्यामध्ये नवीन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आल्या. बंगालमध्ये 1862 मध्ये इयर लक्षात ठेवायचे, कधी कधी इयरवरती प्रश्न येतं. बंगालमध्ये आली 1862 मध्ये. बॉम्बे मद्रासमध्ये त्यांनी 1861च्या कायद्याने लगेच 1861 मध्ये सुरू करून टाकलं. बंगालमध्ये 1862, नंतर नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स हे 1886 आणि पंजाबमध्ये 1897 मध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली. व्हाईसरॉयची इमर्जन्सी पॉवर, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर, याच्यानुसार व्हाईसरॉयला ऑर्डिनन्स किंवा वटहुकूम काढण्याचा, जारी करण्याचा अधिकार असेल. आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये कलम 123 मध्ये वटहुकूमचे अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. 123 नुसार राष्ट्रपतींकडे आणि 213 नुसार राज्यपालाकडे आहे. तर तेच ऑर्डिनन्स किंवा वटहुकूम जारी करण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला. आणि सच ऑर्डिनन्स हॅडिंग लाईफ ऑफ 6 months. सध्या पण 6 महिनेच त्याची लाईफ असते मॅक्झिमम. तसं तर 2 सभागृह असं अंतर 6 महिने राहत नाही, म्हणून ऍक्च्युअल अंतर 6 महिन्यापेक्षा कमीच होतं. आणि ही जी फीचर आहे ती आपल्या संविधानामध्ये कलम 123 मध्ये इन्क्लूड करण्यात आली आहे. नंतर या शृंखलेमध्ये नेक्स्ट जो कायदा आला तो म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892. यात पहिली गोष्ट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं इथं परत एक्सपान्शन किंवा विस्तार करण्यात आला आहे. हा 1892चा ऍक्ट जेव्हा आला तेव्हा बॅकड्रॉपमध्ये लक्षात ठेवा की इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली होती आणि त्यांचे जे तत्व होते, सुरुवातीला मवाळांचा कालखंड आहे आणि मवाळांनी प्ली पिटिशन बार्गेन या गोष्टींचा वापर करून ब्रिटिश शासनाकडे प्रशासनात सहभागी करून घ्यायची रिक्वेस्ट केली होती आणि अल्टिमेटली त्यानुसार लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला एक्सपान्शन करण्यात आलं. यात ॲडिशनल मेंबर, नॉन ऑफिशियल मेंबर्स ऍड करण्यात आले दोन्ही ठिकाणी. सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे केंद्रीय कायदे परिषद किंवा प्रांतिक कायदे परिषदमध्ये संख्या वाढवण्यात आली. यात सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मिनिमम 10 मॅक्झिमम 16 सदस्य असतील असं ठरवण्यात आलं. आणि प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये बंगाल आणि मद्रासमध्ये 20 सदस्य इच आणि बॉम्बेमध्ये 8 सदस्य वाढवण्यात आले. तरी सदस्य संख्या जरी वाढवली असेल तरी पण नॉन ऑफिशियल मेंबर जे होते त्यांची मेजॉरिटी नाही होती, ऑफिशियलच मेजॉरिटी होती. म्हणजे ब्रिटिश ऑफिशियल जे होते त्यांची संख्या सध्याही लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जास्त राहिली, कमी झाली नाही. दुसरा जो प्रिन्सिपल आला 1892च्या कायद्यामध्ये तो म्हणजे इलेक्शनचा प्रिन्सिपल. यात रेकमेंडेशन अलाउ करण्यात आलं की काही नॉन ऑफिशियल मेंबर जे असतील त्यांना स्पेसिफिक बॉडीज करणं रेकमेंड केलं जाईल. जसे सेंट्रल काउन्सिलमध्ये काही मेंबर नॉमिनेट केले जातील व्हाईसरॉयद्वारे ऑन द रेकमेंडेशन ऑफ प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अँड बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स. म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल
कडनं काही सदस्यांची नियुक्ती जी असेल ते व्हाईसरॉय करतील त्यांनी नामनिर्देशित केल्यानंतर. आणि प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये मेंबर्स वर नॉमिनेटेड बाय द गव्हर्नर ऑन द रिकमेंडेशन ऑफ डिस्ट्रिक्ट बोर्ड, म्युन्सिपाल्टी, युनिव्हर्सिटी, जमीनदार. तर प्रांतिक स्तरावरती डिस्ट्रिक्ट बोर्ड, म्युन्सिपाल्टी, युनिव्हर्सिटी आणि जमीनदार हे 4 संस्था असे असतील जे सदस्याचं नॉमिनेशन पाठवतील. तर सेंट्रल काउन्सिलमध्ये बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे सदस्याच्या नियुक्तीबद्दल सल्ला देतील आणि त्यानुसार व्हाईसरॉय केंद्रात नियुक्ती करणार. तर प्रांतांमध्ये आपलं गव्हर्नर नियुक्ती करणार कोणाच्या सल्ल्यावरती? डिस्ट्रिक्ट बोर्ड, म्युन्सिपाल्टी, युनिव्हर्सिटी आणि जमीनदार यांनी जो सल्ला दिला असेल त्यानुसार नियुक्ती केली जाईल. इलेक्शन टर्म पण इथं कुठेही यूज करण्यात आला नाही आणि जी प्रोसेस होती त्याला नॉमिनेशन म्हणण्यात आलं. नॉमिनेशन मेड ऑन रेकमेंडेशन हे शब्द वापरण्यात आले. इलेक्शन नावाचा शब्द नव्हता, परंतु तरीही निवडण्याची एका प्रकारे इनडायरेक्ट पद्धत 1892च्या ऍक्टमध्ये आली असं पण म्हणू शकतो. नंतर काउन्सिलचे जे पॉवर होते, अधिकार वाढवण्यात आले. त्यातलं पहिलं ते बजेट आता डिस्कस करू शकत होते आणि मेंबर जे असतील दे हॅव राईट टू डिस्कस द अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे जो बजेट आहे त्याच्यावरती चर्चा करण्याचे अधिकार सुद्धा यांना देण्यात आले. परंतु त्यांना याच्यावरती मतदान करण्याचा अधिकार किंवा त्याच्यावरती दुरुस्ती सूचनाचा अधिकार नाही होता. जे मेंबर्स होते ते प्रश्न विचारू शकत होते जनहिताच्या विषयावरती क्वेश्चन विचारण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. परंतु प्रश्न विचारण्यासाठी 6 दिवसाचा नोटीस द्यावा लागत होता आणि सप्लिमेंटरी क्वेश्चन किंवा पुरवणी प्रश्न त्यांना विचारता येत नव्हता. म्हणजे एका प्रकारे एकदा प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती जो गोऱ्या साहेबांकडनं उत्तर भेटला असेल तर ऐकून घ्यायचं आणि गप राहायचं असंच आपण म्हणू शकतो. तर इम्पॅक्ट अँड सिग्निफिकन्स काय होता 1892च्या कायद्याचं? पहिली गोष्ट पॉलिटिकल ट्रेनिंग. नॅशनलिस्ट लीडर जे होते त्यांना प्लॅटफॉर्म प्राप्त झाले. गोपालकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे काउन्सिलमध्ये एंटर झाले आणि ब्रिटिश साम्राज्याचे ब्रिटिश रूलचे फ्लॉ त्यांनी त्यांच्या स्पीचेसद्वारे एक्सपोज केले. कॉन्स्टिट्युशनल लँडमार्क, आता प्युअरली जी ॲडवायझरी बॉडी होती तो डेलिबरेटिव्ह बॉडी किंवा चर्चा जिथं होईल अशी संस्थामध्ये रूपांतरित झालं. आणि याच्याहून जास्त मोठं चेंज जे मॉर्लेमेंटरी फॉर्ममध्ये झालं त्यासाठी एका प्रकार रस्ता या इंडियन काउन्सिल 1892ने बनवून दिला असं पण म्हणू शकतो. तर नेक्स्ट जो या रांगेतला कायदा होता तो म्हणजे इंडियन काउन्सिल 1909 किंवा मॉर्लेमेंटरी फॉर्म पण म्हणतात. यातला लॉर्ड मॉर्ले जो होता तो होता सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि मिंटो जो होता तो व्हाईसरॉय. तर या दोघांनी मिळून ते सुधारणा आणल्या होत्या म्हणून त्याला मॉर्लेमेंटरी फॉर्म पण म्हणतात. आता याच्यात काय फरक पडला? सर्वात पहिली गोष्ट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी होती त्याचं एक्सपान्शन झालं. सेंट्रल काउन्सिलमध्ये ॲडिशनल मेंबर आता 16 पासून डायरेक्टली स्टार्ट करण्यात आले, 16 to 60. नंतर प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये पण नंबर सिग्निफिकंटली वाढवण्यात आले आणि बंगाल, मद्रास आणि बॉम्बेमध्ये तर साईज ती 50 पर्यंत गेली. प्रांतिक जी होती परिषद त्याच्यामध्ये पण 50 पर्यंत संख्या गेली. केंद्रात 60 पर्यंत संख्या गेली आणि केंद्रामध्ये सध्या पण ब्रिटिशांनी ऑफिशियल मेजॉरिटी मेंटेन ठेवली. जे सरकारी अधिकारी असतील त्यांची संख्या जास्तच ठेवली. तर प्रोव्हिन्सेसमध्ये त्यांनी नॉन ऑफिशियल मेजॉरिटी पहिल्यांदा अलाउ केली की गैर सरकारी सदस्य जे असतील त्यांचं बहुमत होईल आणि मॅक्झिमम नॉन ऑफिशियल जे होते पण नॉमिनेटेड होते, इलेक्टेड नाही होते. त्यामुळे गव्हर्नमेंटचं इथं अपरेंट राहायचं, कारण की ते त्यांचे गुलाम जे असतील, त्यांचे ऐकणारे जे असतील अशाच लोकांची नियुक्ती इथं नॉमिनेशनद्वारे केली जात होती. सेपरेट इलेक्टरेटचा कन्सेप्ट किंवा विभक्त मतदारसंघाचा कन्सेप्ट त्यांनी आणला आणि ही खूप इनफेमस फीचर 1909च्या कायद्याची आहे. इथंच कम्युनल रिप्रेझेंटेशन फॉर मुस्लिम सुरू झालं किंवा मुस्लिमांसाठी वेगळा मतदारसंघ क्रिएट केला जाईल ही व्यवस्था करण्यात आली. या सिस्टमच्या अंतर्गत मुस्लिम मेंबर केअर टू बी इलेक्टेड ओनली बाय द मुस्लिम बोर्ड, म्हणजे फक्त त्या मतदारसंघामध्ये मुस्लिमच लोक इलेक्शन लढू शकतात आणि मतदाते जे असतील ते पण फक्त मुस्लिम असतील असा तो कन्सेप्ट होता. यात तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की 1905 मध्ये जी बंगालची फाळणी झाली होती त्यानंतर त्यांना 2 प्रकारच्या पॉलिसी इम्प्लिमेंट करायच्या होत्या. एक होतं डिवाइड अँड रूलच्या अंतर्गत त्यांनी हिंदू आणि मुसलमानमध्ये एका प्रकारे कन्फ्लिक्ट क्रिएट करण्यासाठी जो ढाकाचा नवाब होता सलीमुल्ला त्याच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये करून टाकली होती.
तसेच बंगालची फाळणी करण्याचं पण कारण तोच होता की ईस्ट बंगाल आणि वेस्ट बेंगालमध्ये जो मुस्लिमचा पॉप्युलेशन आणि हिंदूंचा पॉप्युलेशन वेगळा वेगळा आहे, त्या धर्माच्या आधारावरती आम्ही 2 भागामध्ये त्याला विभाजित करतोय, असा मत इंग्रजांनी फाळणी करताना मांडला होता. तर इथं डिवाइड अँड रूलची पॉलिसी दिसते. आणि दुसरी गोष्ट, जे मॉडरेट असतील ते असा कायदा आणल्यामुळे शांत होतील असं यांना वाटत होतं. तर या 1909च्या कायद्याद्वारे कम्युनलिझम किंवा जातीयता यांनी एका प्रकारे कायदेशीर करून टाकली आणि हिंदू आणि मुस्लिममध्ये एका प्रकारे दुही निर्माण केली. त्यामुळे हा जो मिंटो आहे त्याला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट सुद्धा म्हणतात. मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हटलं जातं. लेजिस्लेचरचे पॉवर या ठिकाणी वाढवण्यात आले आहेत. डेलिब्रेटिव्ह फंक्शन म्हणजे चर्चा करण्याचे अधिकार जे होते आता दोन्ही लेवलवरती वाढवले गेले. पहिली गोष्ट, आता ते बजेटवरती चर्चा करू शकत होते आणि बजेटवरती ते आता रिझोल्युशन किंवा ठराव सुद्धा मूव्ह करू शकत होते आणि स्पेसिफिक आयटमवरती मतदान सुद्धा करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. स्पेसिफिक आयटमवरती करू शकतात पण पूर्ण बजेटवरती नाही. पूर्ण बजेट सध्या पण नॉन वोटेबल होता, त्याच्यावरती मतदान होणं शक्य नव्हतं. सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारणे पण पहिल्यांदा अलाउ करण्यात आलं आणि क्रॉस एक्झामाइन पण एक्झिक्युटिव्हला ते करू शकतील किंवा कार्यकारी मंडळाच्या सदस्याला क्रॉस एक्झामिनेशन करण्याचं किंवा पुरवणी प्रश्न विचारण्याचा अधिकार ह्या 1909च्या कायद्यात देण्यात आलं. नंतर मॅटर ऑफ पब्लिक इंटरेस्ट किंवा जनहितासाठी मेंबर कुड मूव्ह रिझोल्युशन ऑन मॅटर ऑफ जनरल पब्लिक इंटरेस्ट, म्हणजे ठराव मांडू शकतात, सामान्य जनहिताच्या विषयावरती ठराव मांडू शकतात असा कन्सेप्ट त्यांनी इन्क्लूड केला. परंतु काही सब्जेक्ट जसे आर्म फोर्सेस, फॉरेन अफेअर्स याच्यावरती कोणत्याही प्रकारचे ठराव मांडण्यावरती बंधन आणलं. म्हणजे आर्म फोर्सेस, फॉरेन अफेअर्स, परकीय व्यवहार आणि सशस्त्र बळ यांच्यावरती कोणताही ठराव मांडता येत नव्हता. नंतर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल रिफॉर्म किंवा इंडियन एंट्री, पहिल्यांदा एकने भारतीय लोकांचं असोसिएशन वाढवण्यासाठी मेनली एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ व्हाईस अँड गव्हर्नर त्याच्यामध्ये भारतीयांना पण स्थान देण्यात येईल असं ठरवण्यात आलं. म्हणजे कार्यकारी मंडळमध्ये पहिल्यांदा भारतीयांना स्थान देण्यात आलं. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले भारतीय होते जे व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये लॉ मेंबर म्हणून निवडले गेले. तसं आपल्याला माहिती आहे की लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये पहिल्यांदा भारतीयांचा समावेश 1861च्या कायद्यामध्ये करण्यात आला होता आणि त्यावेळेस महाराजा पटियाला, राजा बनारस आणि सरदिनकर राव यांचा समावेश लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये झाला होता. तर इथं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये पहिले सदस्य जे गेले ते म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा. मित्रांनो, या शृंखलेतला जो नेक्स्ट कायदा आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म. मॉन्टेग्यू यातला भारत मंत्री होता आणि चेम्सफोर्ड भारतातला व्हाईसरॉय होता. आणि चेम्सफोर्डने 1917 मध्येच डिक्लेअर केलं होतं की आम्ही प्रोग्रेसिव्ह रिअलाइज द रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असं त्याने म्हटलं होतं की प्रगतिशीलरित्या आम्ही भारतामध्ये जबाबदार शासन आणणार असं तो बोलला होता. मेनली वर्ल्ड वॉरचा प्रेशर असताना आणि होम रूल चळवळीचा प्रेशर असताना. वर्ल्ड वॉर आणि होम रूल चळवळीच्या प्रेशरमुळे त्याने असे ते केल्या होत्या, सूचना केल्या होत्या आणि त्याला अनुसरूनच मग जे कार्यकारी सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये डायआर्की आणण्यात आली किंवा दुहेरी शासन व्यवस्था प्रांतांमध्ये आणली गेली. डुअल रूल 8 प्रोव्हिन्सेसमध्ये, मेनली 8 प्रांतांमध्ये डुअल रूल, आसाम, बंगाल, बिहार, ओरिसा, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, युनायटेड प्रोव्हिन्सेस, बॉम्बे, मद्रास, पंजाब या 8 प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजे त्याच्यावरती डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट आपलं काय म्हणतो आपण त्याला डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट करण्यात आला की काही जे विषय असतील त्याच्यावरती ऑफिशियल मेंबर फंक्शन करतील त्याला त्यांनी रिझर्व्ह सब्जेक्ट म्हटलं आणि काही विषयावरती भारतीय लोक काम करतील त्याला त्यांनी ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट म्हटलं. यासोबतच डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट केंद्र आणि राज्य स्तरावरती पण झालं किंवा केंद्र आणि प्रांत स्तरावरती, सेंट्रल लेवलवरती आणि प्रोव्हिन्शियल लेवलवरती सुद्धा डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट झालं. आणि प्रोव्हिन्शियल डायआर्की पण हे फर्दर 2 भागामध्ये स्प्लिट झाले. रिझर्व्ह सब्जेक्ट ज्याच्यावरती ब्रिटिश शासनचे अधिकारी कार्य करतील ते म्हणजे महत्त्वाचे सर्व विषय, फायनान्स, पोलीस, लँड रेव्हेन्यू, जस्टिस, प्रिजन याच्यावरती ब्रिटिश अधिकारी बसतील आणि हे गव्हर्नर आणि त्यांचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल त्याला बघून घेणार. आणि काही जे विषय होते ज्याला नेशन बिल्डिंग म्हणण्यात आलं पण एकदम साधे विषय ज्याच्याने खूप मोठा काही फरक पडत नाही कारण की शेवटी फंडिंग तर अतिशय कमी होती या विषयांसाठी. तर फंडिंग कमी असल्यावरती त्या विषयावरती जर भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य बसले तरी काय खूप मोठा फरक पडणार नव्हता. तर त्यांनी शिक्षण, हेल्थ, ॲग्रिकल्चर, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटसाठी भारतीय लोकांना नियुक्त केलं आणि हे गव्हर्नर मॅनेज करतील
मिनिस्टरच्या ॲडवाईसवरनं असं ठरवण्यात आलं. व्हाईसरॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं एक्सपान्शन झालं आणि 8 मेंबरपैकी 3 आता भारतीय असतील. फक्त कमांडर इन चीफ भारतीय नसेल, बाकी 8 पैकी 3 हे भारतीय असतील असं ठरवण्यात आलं. दुसरी गोष्ट, लेजिस्लेटिव्ह रिफॉर्ममध्ये बायकॅमरलिझम आणि इलेक्शनचा कन्सेप्ट आणला गेला. बायकॅमरलिझम म्हणजे द्विगृही सभागृह. सेंटरमध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ला 2 हाऊसेसने रिप्लेस केलं. पहिला हाऊस होता काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा अप्पर हाऊस. त्यात 60 मेंबर होते, 34 इलेक्टेड, 26 नॉमिनेटेड, म्हणजे नॉन ऑफिशियल मेजॉरिटी त्यात झाली. याचं टेन्युअर 5 वर्षाचं होतं. याच्यामध्ये फक्त मेल मेंबर अलाव होते. दुसरं होतं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लोअर हाऊस. याच्यामध्ये होते 145 सदस्य, 104 इलेक्टेड आणि 41 नॉमिनेटेड. याचा टेन्युअर होता 3 वर्ष. तर लक्षात घ्या, काउन्सिल ऑफ स्टेटचा 5 वर्ष आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा 3 वर्ष कार्यकाळ होता. सदस्य संख्या काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये 60 होती, 34 + 26, आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये 145, 104 इलेक्टेड आणि 41 नॉमिनेटेड अशी संख्या होती. यामध्ये डायरेक्ट इलेक्शनचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आला पहिल्यांदा. परंतु फ्रँचायझी किंवा मतदानाचा अधिकार जो होता तो अतिशय मर्यादित होता किंवा रिस्ट्रिक्टेड होता. हे फक्त त्यांनाच देण्यात येत होतं ज्यांच्याकडे प्रॉपर्टी जास्त असेल, स्पेसिफिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार, किंवा ज्यांनी मिनिमम टॅक्सेस पे केले असतील. म्हणजे प्रॉपर्टी, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि मिनिमम टॅक्स ज्याने पे केले असतील त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. म्हणजे भारतातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 3% लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. विमेन सफरेज. The act allowed province to decide if women should have the right to vote, must eventually granted a limited franchise. काही प्रमाणामध्ये महिलांना पण काही प्रांतांनी अलाव केला आणि हे डिसाईड करण्याचा अधिकार प्रांतांना देण्यात आला होता. कम्युनल रिप्रेझेंटेशन परत याच्यामध्ये एक्सटेंड करण्यात आलं आहे. आता कम्युनल जे होते इलेक्टोरेट किंवा मतदारसंघ फक्त मुस्लिम नाही, मुस्लिम तर 1909च्या कायद्यामध्ये त्यांनी विभक्त मतदारसंघ दिलं होतं. आता मुस्लिमांसोबत सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन, म्हणजे मुस्लिम, सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना सुद्धा विभक्त मतदारसंघ त्यांनी दिले. आणि ॲलोकेशन ऑफ सीट्स सेंटरमध्ये बेस्ड ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉव्हिन्स, प्रॉव्हिन्सच्या महत्त्वानुसार त्यांनी सीट्स अलोकेशन केलं केंद्रामध्ये. पंजाबचं मिलिटरी इम्पॉर्टन्स तर रॅदर दॅन जस्ट पॉप्युलेशन, तर त्यानुसार त्याला सीट अलोकेट करण्यात आली. नंतर फायनान्शियल रिफॉर्म, बजेट सेपरेशन. पहिल्यांदा प्रॉव्हिन्शियल बजेटला सेंट्रल बजेटपासून सेपरेट करण्यात आला आणि प्रॉव्हिन्शियल लेजिस्लेचरला स्वतःचे कायदे इनॅक्ट करण्याचा किंवा बजेटसाठी कायदे इनॅक्ट करण्याचा अधिकार देण्यात आला. वोटेबल वर्सेस नॉन वोटेबल. केंद्राचा 75% जो बजेट होता तो नॉन वोटेबल होता, म्हणजे त्याच्यावरती लेजिस्लेचरचा कोणताही पावर नाही होता. नॉन वोटेबल म्हणजे मतदान होणार नाही. सध्या पण तसं आपण जे चार्ज एक्सपेंडिचर सध्याच्या आपल्या बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे त्या प्रकारचं कन्सेप्ट त्यांनी ठेवलं होतं की त्याच्यावरती मतदान होऊ शकत नाही. न्यू इन्स्टिट्यूशनल बॉडीज त्यांनी क्रिएट केल्या. याच्यानुसार पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोग, यात सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिसच्या नियुक्तीसाठी 1926 मध्ये स्थापन झाली. नंतर हाय कमिशन फॉर इंडिया हे नवीन ऑफिस लंडनमध्ये स्थापन झालं टू हँडल इंडियन ट्रेड. आणि काही जे फंक्शन होते जे सेक्रेटरी ऑफ स्टेटचे होते ते सेक्रेटरी ऑफ स्टेटचे काही फंक्शन ब्रिटिश हाय कमिशन फॉर इंडियाला देण्यात आले. सेक्रेटरी ऑफ स्टेट. याच्यानंतर जी सॅलरी असेल सेक्रेटरी ऑफ स्टेटची ती ब्रिटिश एक्सचेकरपासून नाही तर भारतीय रेव्हेन्यूमधनं पे केली जाईल. सॉरी, इंडियन रेव्हेन्यूमधनं नाही तर ब्रिटिश एक्सचेकरमधनं पे केली जाईल असं ठेवण्यात आलं. आणि ही लॉंग स्टँडिंग डिमांड होती नॅशनलिस्ट लोकांची की सेक्रेटरी ऑफ स्टेट हा ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य आहे, त्याला सॅलरी भारताच्या एक्सचेकरमधनं का द्यायचं. तर त्याला त्यांनी मान्य केलं आणि ब्रिटिशच्या एक्सचेकरमधनं दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं. स्टॅट्युटरी रिव्ह्यू 10 इयरचा क्लॉज होता की एकने मॅन्डेट केलं की स्टॅट्युटरी कमिशन जे असेल ते 10 वर्षानंतर नियुक्ती केली जाईल आणि फर्दर रिफॉर्म जे असतील ते त्याच्यानुसार रेकमेंड केले जातील. याच्यानुसारच 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. तर सायमन कमिशन आणि नंतर झालेल्या 3 गोलमेज परिषद याच्यावरनं जो व्हाईट पेपर आला होता, व्हाईट पेपर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला गेला होता, या आधारावरती 1935चा कायदा पास करण्यात आला. नेक्स्ट कायदा जो आहे तो
1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. याच्यामध्ये फेडरल स्ट्रक्चर अँड डिव्हिजन ऑफ पॉवर पहिला पार्ट जो होता की 1935च्या कायद्यानुसार ऑल इंडिया फेडरेशन किंवा अखिल भारतीय संघ राज्याची निर्मिती केली जाईल आणि अखिल भारतीय संघ राज्य जो असेल त्याच्यामध्ये ब्रिटिश इंडियन प्रॉव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट हे युनिट बनून असतील. पण हा जो भाग होता तो कधीच लागू झाला नाही कारण की प्रिन्सली स्टेट यांनी संघराज्य जॉईन करण्यासाठी नकार दिला. नंतर 3 लेजिस्लेटिव्ह लिस्ट क्रिएट करण्यात आल्या. सध्या पण 7व्या परिशिष्टामध्ये 3 लिस्ट आहेत. त्याच प्रकारच्या 3 लिस्ट म्हणजे सेंट्रल लिस्ट आणि प्रोव्हिन्शियल लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट अशा प्रकारच्या लिस्ट होत्या. फेडरल लिस्टमध्ये 59 सब्जेक्ट होते, प्रोव्हिन्शियल लिस्टमध्ये 54 सब्जेक्ट होते आणि कॉन्करंट लिस्टमध्ये 36 सब्जेक्ट होते. अशा प्रकारची विभागणी होती. सध्याचं आपण जर पाहिलं तर फेडरल लिस्टमध्ये 100 सब्जेक्ट आहेत. नंतर स्टेट लिस्टमध्ये आपले 61 सब्जेक्ट आहे, 61 की 62 आहेत. आणि आपलं जे कॉन्करंट लिस्ट आहे किंवा समवर्ती सूचीमध्ये 52 सब्जेक्ट आहे. पूर्वी 47 होते, नंतर 5 सब्जेक्ट ट्रान्सफर करण्यात आले आहेत. लेजिस्लेटिव्ह पॉवर हे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयला देण्यात आले. म्हणजे जे विषय तिन्हीमध्ये नमूद नसतील त्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाचा असेल तर व्हाईसरॉयचा असेल आणि ते त्याच्या स्वविवेकने निर्णय घेतील किंवा डिस्क्रिशनने निर्णय घेतील असं पण त्यात ठेवण्यात आलं. नेक्स्ट थिंग प्रोव्हिन्शियल रिफॉर्म. प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमीचा कन्सेप्ट आला. जी डायआर्की सिस्टम 1919च्या कायद्यामध्ये आणली गेली होती त्याला ॲबॉलिश करण्यात आलं आणि प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी किंवा प्रांतिक स्वायत्तता चा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि आता दे डिराइव्ह अथॉरिटी डायरेक्टली फ्रॉम द क्राऊन अँड नॉट द गव्हर्नर जनरल. म्हणजे क्राऊन जो असेल तिथनं त्यांना अथॉरिटी प्राप्त होईल, गव्हर्नर जनरलकडनं नाही, असं प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमीचा कन्सेप्ट होता. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ॲक्टने प्रांतांमध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट किंवा जबाबदार शासन आणलं आणि गव्हर्नर वॉज रिक्वायर्ड टू ॲक्ट ऑन द ॲडवाइस ऑफ मिनिस्टर. आणि राज्य जो गव्हर्नर असेल त्याने मंत्रींच्या ॲडवाइसवरती कार्य करावे असं म्हणण्यात आलं. म्हणजे एका प्रकारे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर जो होता तो रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदार शासन म्हणून अस्तित्वात आलं असं पण म्हणू शकतो. हे सर्व लागू झालं 1937 मध्ये. परंतु 1939 मध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं, दुसरा विश्वयुद्ध सुरू झालं, त्यानंतर हे परत बंद पडलं किंवा निलंबित झालं. गव्हर्नरची स्पेशल पॉवर. ऑटोनॉमी असताना पण गव्हर्नरकडे एक्सटेन्सिव्ह डिस्क्रिशनरी पॉवर किंवा स्वविवेकाचे अधिकार होते आणि काही विशेष जबाबदारी सुद्धा होत्या, जसं प्रोटेक्टिंग मायनॉरिटीज, पीस अँड सिक्युरिटी म्हणजे शांतता, सुरक्षितता आणि अल्पसंख्याकांचं संरक्षण. त्याच्यानुसार मिनिस्टरवरती ओव्हररायडिंग पॉवर सुद्धा त्या गव्हर्नरला देण्यात आले होते. नंतर सेंट्रल रिफॉर्म किंवा डायआर्की फेल झालं. सेंटरमध्ये जे डायआर्की आणलं गेलं होतं राज्य आपल्या प्रांतांमध्ये बॅन करून, तेच केंद्रात लागू झालं नाही, ते पॉसिबल पण झालं नाही. त्यात फेडरल सब्जेक्ट जे होते रिझर्व सब्जेक्ट आणि ट्रान्सफर सब्जेक्टमध्ये डिवाइड करण्यात आले होते. डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, नंतर इक्लेस्टेशियल अफेअर्स हे गव्हर्नर जनरल आणि त्याचे काउन्सिलर त्याच्यावरती मॅनेज करणार होते आणि ट्रान्सफर सब्जेक्ट हे गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे इम्प्लिमेंट करणार होते. लाईक द फेडरेशन दिस पार्ट ऑफ डायआर्की सेंटर नेवर कमिंग टू इफेक्ट. लक्षात घ्या की हा जो डायआर्की ॲट द सेंटर आहे हा पार्ट कधीही लागू झाला नाही. डायआर्की इन प्रोव्हिन्स लागू झाला होता, नंतर प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी पण 1937 मध्ये लागू झाली, परंतु डायआर्की ॲट सेंटर हा पार्ट कधीही लागू झाला नाही 1935च्या कायद्यानुसार. नंतर लेजिस्लेचर आणि फ्रँचायझी. बायकॅमरलिझम 2 सभागृह त्यांनी सुरू केले होते, मेनली लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा विधान परिषद आणि विधानसभा. एकूण 11 पैकी 6 प्रांतांमध्ये मद्रास, बॉम्बे, बेंगॉल, बिहार, आसाम आणि युनायटेड प्रॉव्हिन्सेस येथे द्विगृही सभागृह किंवा बायकॅमरल लेजिस्लेचर त्यांनी सुरू केलं. फेडरल लेजिस्लेचर याच्यामध्ये पण बायकॅमरल फेडरल लेजिस्लेचर होतं किंवा द्विगृही सभागृह होतं, ते म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट आणि फेडरल असेंब्ली. नेक्स्ट थिंग एक्सटेन्शन ऑफ फ्रँचायझी किंवा मतदानाचा अधिकार. वोटिंग राईट एक्सपांड करण्यात आला देशातील एकूण 10% लोकसंख्येला आणि हे जी 10% लोकसंख्या होती त्याला पण प्रॉपर्टी, टॅक्स आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन या आधारावरती मतदानाचे अधिकार देण्यात आले. कम्युनल रिप्रेझेंटेशन जे आपल्याला माहिती 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांना दिलं गेलं होतं. नंतर 1919च्या कायद्यामध्ये सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियनला देण्यात आले होते. तसंच आता परत त्यांनी डिप्रेस क्लासेस म्हणजे लेटर शेड्यूल कास्ट, विमेन आणि लेबर या एक्झिस्टिंग ग्रुपला सुद्धा त्यांनी कम्युनल रिप्रेझेंटेशन किंवा विभक्त मतदारसंघ दिलं.
इतर फीचरमध्ये फेडरल कोड 1937 मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलं. फेडरल कोड जे असेल ते केंद्र राज्यामध्ये किंवा राज्यांमध्ये डिस्प्यूट सेटल करण्याचं काम करणार. नंतर जी काउन्सिल ऑफ इंडिया होता त्याला अबॉलिश करण्यात आलं, ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 द्वारे निर्माण करण्यात आला होता. नंतर RBIचं एस्टॅब्लिशमेंट झालं टू कंट्रोल करन्सी अँड क्रेडिट इन द कंट्री. देशातली करन्सी आणि क्रेडिटला कंट्रोल करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1934च्या कायद्याद्वारे करण्यात आली. नंतर पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यासाठी हे पण क्रिएट करण्यात आल्या. प्रोव्हिन्शियल रिऑर्गनायझेशनमध्ये लक्षात ठेवा की सिंधला मुंबईपासून सेपरेट करण्यात आलं, ओरिसाला बिहारपासून सेपरेट करण्यात आलं आणि बर्मा आणि एडनला भारतापासून कम्प्लिटली विभक्त करण्यात आलं. बर्मा आणि एडन भारतापासून कम्प्लिटली या 1935च्या कायद्याद्वारे विभक्त झाला. तसेच सिंधला मुंबईपासून सेपरेट करण्यात आलं आणि ओरिसाला बिहारपासून सेपरेट करण्यात आलं. आता मित्रांनो, आता जो शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 आणि याचे कोर प्रोव्हिजन जे आहेत ते म्हणजे इंडिपेंडन्स आणि पार्टिशन, भारताचं स्वातंत्र्य आणि पार्टिशन. यात तुम्ही लक्षात घ्या, जो माउंटबॅटनचा 3 जूनचा प्लॅन होता त्या 3 जूनच्या प्लॅनमुळे ही फाळणी देशात झाली आणि हा कायदा अस्तित्वात आला. यामध्ये ब्रिटिश रूल भारतातनं संपुष्टात आलं आणि भारत एक इंडिपेंडंट सॉव्हरेन स्टेट म्हणून 15 ऑगस्ट 1947ला अस्तित्वात आला. त्यात भारतात आणि पाकिस्तान हे 2 डॉमिनियन 1947च्या कायद्याद्वारे क्रिएट झाले. पाकिस्तान सध्याचं पंजाबची फाळणी करून ईस्ट बंगाल, सिंध, बलुचिस्तान, नॉर्थ वेस्ट पंजाब प्रॉव्हिन्स आणि आसामचं सिल्लट डिस्ट्रिक्ट यांचा म्हणून पाकिस्तान बनला आणि बाकीच्या टेरिटरी जे होते, बाकीचा जो भूभाग होता तो भारत राहिला. मेनली पंजाब आणि बंगाल 2 प्रॉव्हिन्सेस किंवा 2 प्रांतांची याच्यामध्ये पार्टिशन झालं. स्ट्रक्चरल चेंजेस इन द गव्हर्नन्स, ऑफिस ऑफ व्हाईसरॉय अबॉलिश करण्यात आला आणि त्याच्या ठिकाणी गव्हर्नर जनरल आले. प्रत्येक डॉमिनियन अपॉइंट करू शकत होती ऑन द ॲडवाइस ऑफ द डॉमिनियन कॅबिनेटच्या ॲडवाइसवरती ब्रिटिश क्राऊन त्याला नियुक्त करू शकत होता. भारताचा गव्हर्नर जनरल त्यांनी पहिला लॉर्ड माउंटबॅटनलाच राहू दिला आणि मोहम्मद अली जिन्ना हा पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल झाला. लेजिस्लेचर जे होतं त्यात सॉव्हरीन झालं किंवा सार्वभौम झालं, म्हणजे ते स्वतःचं संविधान बनवू शकतील, त्याला फ्रेम करू शकतील, हा अधिकार त्यांना देण्यात आला. नंतर तसेच ते ब्रिटिशांचा कोणताही कायदा रिपील करू शकतील, हा पण त्यांना अधिकार होता. जसे इंडिपेंडन्स ॲक्ट जो आहे त्याला पण ते रिपील करू शकत होते, हे पण अधिकार त्यांना देण्यात आले. सेक्रेटरी ऑफ स्टेट जो होता त्याचं ऑफिस ॲबॉलिश करण्यात आलं आणि त्याला कॉमनवेल्थचं सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आलं. नंतर प्रिन्सली स्टेट आणि त्यांचे टायटल्स, ब्रिटिश पॅरामाउंटसी त्यांच्यावरची संपली, म्हणजे सुजरॅनिटी संपली आणि प्रिन्सली स्टेट सोबत जे करार होते ऑगस्ट 15, 1947ला संपुष्टात आले. प्रिन्सली स्टेटला 3 ऑप्शन होते, एक तर ते भारताला जॉईन करतील किंवा पाकिस्तानला जॉईन करतील किंवा इंडिपेंडंट राहतील. परंतु मोस्ट ऑफ दी जी प्रॉव्हिन्सेस होती, सर्वच प्रॉव्हिन्सेस त्यांनी एकतर भारत जॉईन केलं किंवा पाकिस्तान जॉईन केलं आणि त्यात तुम्हाला माहिती असेल की सर्वात महत्त्वाचा रोल हे सरदार पटेलांनी प्ले केला. त्यामुळेच भारत आज इतका मोठा अस्तित्वात आहे. ब्रिटिश मोनार्काचा जो टायटल होता एम्पियर ऑफ इंडिया तो सुद्धा संपुष्टात आला. नंतर इंट्रीम गव्हर्नन्स जे होतं त्यात इंट्रीम कॉन्स्टिट्यूशन फ्रेम करण्यासाठी ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार कार्य करतील असं ठेवण्यात आलं की 1935चा जो कायदा आहे त्यानुसार जोपर्यंत नवीन कॉन्स्टिट्यूशन बनत नाही तोपर्यंत कार्य चालेल असं ठेवण्यात आलं. नंतर वेटो पॉवर, गव्हर्नर जनरल वॉज डिप्राइव्ड ऑफ हिज पॉवर टू व्हीटो बिल, की कोणताही जो विधेयक असेल त्याला वेटो किंवा नकार अधिकार देण्याचा अधिकार काढण्यात आला. फक्त किंगच्या अप्रुव्हलसाठी तो ठेवू शकतो. हाऊएव्हर द किंग कुड स्टील असेंट टू द बिल इन द नेम ऑफ हिज मॅजेस्टी, आणि सध्या पण तो बिल जो असेल त्याला जे किंग असेल तो स्वतःच्या मर्जीने घेऊ शकत होता. सिव्हिल सर्व्हिस अँड पर्सनल, discontinuation of appointment, civil service appointment and reservation of post by the Secretary of State was discontinued. तर इथं लक्षात घ्या, सिव्हिल सर्व्हिसची अपॉइंटमेंट आणि जी पोस्ट होती रिझर्वेशनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट द्वारे केल्या जाणाऱ्या सर्व ते डिस्कंटिन्यू करण्यात आले.
नंतर प्रोटेक्शन ऑफ राईट्स, मेंबर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस अपॉइंटेड बिफोर August 15, 1947 were entitled to enjoy all service benefit rights and were entitled previously. म्हणजे पूर्वीचे अधिकारी होते त्यांना सर्व ते अधिकार आजरीच राहतील असं त्यात ठरवण्यात आलं. आणि फायनली 15 ऑगस्ट 1947 जो भारत फ्री झाला होता ते 26 नोव्हेंबर 1949 आपला संविधान फ्रेम झाला आणि त्यानंतर मग 26 जानेवारी 1950 भारतात राष्ट्रपती निवडले गेले आणि संविधान लागू झाला आणि तेव्हा भारत मग रिपब्लिक किंवा गणराज्य झाला असं पण म्हणू शकतो. तर मित्रांनो, हे होतं आजचं सेशन. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण ही सिरीज पूर्ण पॉलिटी सब्जेक्ट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कंटिन्यू ठेवणार आहोत. धन्यवाद. उद्या परत भेटू.